नाशिक श्रीवत्स कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध विकास कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पाणी पुरवठा, दूरसंचार आणि इतर पायाभूत सुविधांसाठी अनेक ठिकाणी खोदकाम सुरू असून विविध कंपन्यांकडून टेबल टाकण्याचेही कामं केली जातात. याच दरम्यान काही भागात एअरटेल कंपनीकडून केबलिंगचे काम सुरू असल्याचे दिसून आले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही ठिकाणी कंपनीने महानगरपालिकेकडे आवश्यक शुल्क भरून परवानगी घेतल्याचे दिसते. मात्र इतर काही ठिकाणी स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या कामांचा वापर करून स्वतंत्र खोदकाम टाळत केबल टाकण्यात आल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे संबंधित कामांसाठी महानगरपालिकेचे सर्व नियम आणि शुल्क भरले गेले होते का, असा प्रश्न उपस्थित होतोय. आता हे जे पाण्याचे पाईप फुटला आहे, नेमकं काय प्रकार झाला? काम चालू होतं. बर. त्याच्यात ते ड्रिलनं फिटिंग केलं. कसलं काम चालू आहे? स्मार्ट सिटी केबलची. आणि एअरटेल नाही, एअरटेल नाही, स्मार्ट एअरटेल. ओके. हे जे पाईप तिथे आहे, 6 पाईप आहे. ऍक्च्युअली तिथं 4 पाईप त्या याच्यातनं जात आहे. 2 पाईप कसले आहेत नेमके? हे एअरटेलचे ना, काही ठिकाणी त्यांना टावर केबलसाठी वेगळे एक्स्ट्रा पाईप टाकावा लागतो ना. एअरटेलची परमिशन घेतले का इकडची? एअरटेलचं नाहीच आहे, एअरटेलची परमिशन वगैरे. त्याचे 2 पाईप आहेत. एअरटेल कॅमेऱ्यासाठी एक्स्ट्रा पाईप टाकावं लागतं आम्हाला. एअरटेलचे पाईप नाहीत का ते? नाही, एअरटेलचे नाही आहेत. नाही. दरम्यान ज्या भागात ही कामे सुरू आहेत तेथे पाईपलाईन फुटल्याने नागरिकांना पाणी पुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रारही पुढे आली आहे. विकास कामादरम्यान योग्य समन्वयाचा अभाव असल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची नगरपालिकेने सखोल चौकशी करून संबंधित कंपनीने आवश्यक परवानग्या, कर व शुल्क भरले आहेत का याची माहिती सार्वजनिक करावी. तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होती. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.